झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. त्या मशिदीत, देवळात, त्या चर्चमध्ये, गुरुद्वाऱ्यात कुणाला देव दिसला का? पृथ्वीच्या जन्मापासून देव कोणाला दिसला नाही. देव पाहायची गोष्ट नाही. हे गाडगे बाबा सांगून गेले आणि तो दिसणार बी नाही. पण 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावर प्रेम करणारे आपले आई वडील या समाजात आहेत आणि ते आपले खरे आई वडील, आपले देव आहेत. आणि फक्त आई नाही, आईन वडील दोघंही बरं का. कारण फक्त आईचं कर्तृत्व श्रेष्ठ आहे का? नाही. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नव नाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. वाह, क्या बात. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. कधी कधी अहंकार व्हायचा. आपण भाषण करतो, व्याख्यान करतो, घरी गेलं की आमची आई म्हणायची, बाबू मुंगी होऊन साखर खाय, हत्ती होऊन लाकडं फोडू नको. त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माई आई मला PhD होल्डर वाटते. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनच निर्माण करावा आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानच बाळगावा. अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा माईनं शिकवलं. दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा माईनं शिकवलं. आणि 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. 5-50 हजार कधी मोजले नाही. एका दमाच्या हातानं मा बापाच्या मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. मला संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. ते सारेगमप भूपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे.